महाराष्ट्र बोर्डाचे जे एक्झाम होणार आहे 12वीची त्यासाठी IMP क्वेश्चन सिरीज जी आम्ही चालू केलेली आहे त्यातला हा तिसरा व्हिडिओ आहे. आपण आधीचे बघितले नसतील तर नक्की बघा. आज आपण फिजिक्समधील सेमीकंडक्टरचे IMP क्वेश्चन सांगणार आहोत. लक्षात घ्या, सेमीकंडक्टरचा अभ्यास करताना मुलांनी डायग्रामची प्रॅक्टिस जास्त केली पाहिजे. म्हणजे LED, फोटोडायोड, सोलार सेल याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज एक पॅकेजच आहे. यातला एक क्वेश्चन येतोच, त्यामुळे यावर जास्त लक्ष द्या. हा पहिला क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन आहे लॉजिक गेट. लॉजिक गेटचे जे 5-6 त्याचे डायग्राम, त्याचं बुलियन एक्सप्रेशन एवढंच आलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ट्रूथ टेबल एक त्या व्यतिरिक्त. त्यानंतर येतो ट्रान्झिस्टर. तसा आधी ट्रान्झिस्टर खूप वास्ट होता, आता त्याला खूप कमी केलंय. तुम्ही फक्त ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर हा एक क्वेश्चन त्यातला व्यवस्थित करा, तो महत्त्वाचा आहे. हा झाला माझा तिसरा क्वेश्चन. आणि चौथा क्वेश्चन आहे, सर्वांना माहिती आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि त्याची ब्लॉक डायग्राम आणि त्याच्याशी कनेक्ट असणाऱ्या रिपलची डेफिनेशन, फिल्टर सर्किट. इतकंच करायचं. हे जे पिक करून मी पॉईंट दिलेत तेवढेच क्वेश्चन करा. 4 ते 5 क्वेश्चन आहेत सेमीकंडक्टर मधले. मी पुन्हा सांगतो, सेमीकंडक्टर करताना डायग्रामवर जास्त भर द्यायचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही सिरीज सर्वांना मिळेल आणि सर्वांचा रिझल्ट एक चांगला येईल.